नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती या संदर्भात प्राधान्यक्रम देताना कोणती काळजी घ्यावी किंवा प्राधान्यक्रम देताना या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. हा व्हिडिओ आपण या माध्यमातून समजून घेणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आत्ताच नुकतंच आपण पवित्र पोर्टलवर आपले जी काही माहिती आहे ती आपण किंवा आपली जो काही फॉर्म आहे आपला, तो आपण फॉर्म सर्टिफाय केलेला आहे. आता फॉर्म सर्टिफाय केलेला आहे, तर त्या पुढची प्रोसेस काय आहे? फॉर्म सर्टिफाय झालेला आहे आपला. त्यानंतर आता जाहिराती येतील. जाहिराती आल्या की काय प्राधान्यक्रम येतील. ते जनरेट करायचे आणि ते आपल्याला द्यायचे. परंतु त्या अगोदर खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण पाहिलं तर हे जे काही प्राधान्य आहेत, तर हे प्राधान्यक्रम देताना आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. नाहीतर 2017 साली जी काही परीक्षा झाली होती आणि 2000 जे 18-19ला ज्या काही जाहिराती आल्या होत्या त्यावर जसे प्राधान्य दिले, तसं थोडंसं मुलांनी पण त्या चुका केल्या होत्या 2023च्या भरतीमध्ये पण. त्यामुळं मार्क जास्त असूनही तुम्ही थोड्या काही गोष्टींपासून वंचित राहू शकता. त्यामुळं पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती देत आहे. तर हे जे काही प्राधान्यक्रम आहेत ते देताना खालील जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. मग आता या स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या आहेत? तेही पहा की जिल्हा परिषद. हे पहा इथे 1 नंबरला जिल्हा परिषद आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर तुम्ही नगरपालिका आहेत. 3 नंबरला पहा महानगरपालिका. आता जे हे करत असताना तुम्ही हे जे काय आहे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांच्याविषयी थोडीशी मी माहिती देत आहे तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कारण निश्चितपणाने जेव्हा यदा कदाचित जे प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे असतील, त्यावेळेस हे देताना तुम्हाला खालील गोष्टी पण माहिती असणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एवढीच फक्त तुम्हाला विनंती करतो मित्रांनो. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर अशा पद्धतीने हे जे काही हे आहे प्राधान्यक्रम ते द्यायचे. परंतु माझं एक म्हणणं आहे मित्रांनो, ही जी काही पवित्र पोर्टल अंतर्गत जी भरती होणार आहे, त्या भरती होताना फक्त माझं असं म्हणणं आहे, की महाराष्ट्रात कुठे पण नंबर लागू द्यात. परंतु आपला नंबर लागणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्या जर आपण पाहिलं तर सरकारी नोकरी भेटणं खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही नंबर लागला तरी चालते. फक्त या शिक्षक भरतीमधून तुमचा नंबर लागला पाहिजे. मी अशी अपेक्षा व्यक्त करतोय. तर ठीक आहे. आता आपण पाहूया पहिला जो काही आपला मुद्दा आहे. आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जिल्हा परिषद. आता येथे जर पाहिलं तुम्ही तर हे जी जिल्हा परिषद आहे. आपण जिल्हा परिषदेच्या बाबतीत जर पाहिलं तर हे पहा इथे तुम्हाला मी एवढं इथे पिवळा कलर दिलेला आहे. पिवळ्यामध्ये बॉक्समध्ये बघा जिल्हा परिषद. त्यामध्ये जर पाहिलं तर आपण हे काही घटक आहेत ना, ते एकदा फक्त थोडक्यात पाहून घेऊ एकदा. पहा इथे पहा तर जिल्हा परिषदेची जी काही नोकरी आहे किंवा आपण जे प्राधान्यक्रम देणार आहेत, तर त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहेत आणि तिथे आपल्याला कुठेही नोकरी भेटू शकते. आता जिल्हा परिषदेला एन-पी-एस प्रणाली लागू आहे. त्यानंतर जी काही ऑनलाईन माध्यमातून बदली होते. त्यानंतर खात्यांतर्गत परीक्षा देता येतात. नोकरी ठिकाण सुगम-दुर्गम असतं आणि वेतन स्वरूप. आता हे आपण सविस्तर या मुद्द्यांचं थोडंसं स्पष्टीकरण पाहणार आहे. तर इथे जर पाहिलं तुम्ही तर पहिला मुद्दा म्हणजे इथे तुम्हाला दिसेल, की महाराष्ट्रात सर्वत्र म्हणजे आपल्याला जी नोकरी भेटणार आहे. तर आपण ज्या जिल्हा परिषदेचा प्राधान्यक्रम देईल, मार्क चांगले असतील आणि त्या ठिकाणी जर आपल्याला सिलेक्शन झालं, तर ही नोकरी आपल्याला संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात कुठेही आपला नंबर लागू शकतो. जिथं आपला सोयीस्कर जिल्हा आहे तोही देऊ शकतो. आता दुसरा मुद्दा एन-पी-एस प्रणाली लागू आहे. एन-पी-एस प्रणाली अशी आहे मित्रांनो, की न्यू पेन्शन सिस्टम किंवा न्यू पेन्शन स्कीम. तर ही जी काय आहे ना, ही फक्त जिल्हा परिषदेतील जे काही आपले शिक्षक आहेत त्यांना ही लागू आहे. ह्यामध्ये काय होतं, तर एन-पी-एस प्रणाली म्हणजे आपल्या वेतनाचे जे काही मूळ वेतन असेल त्याचे 10% जे काही बेसिकचे 10% ते कट होतं आणि शासनाचे 14% असे 14% एकूण 24% असे आपल्या जे काही आपला फंड आहे थोडक्यामध्ये न्यू पेन्शन स्कीममध्ये आपल्या ते कट होतात पगारातून. तर ही सिस्टम लागू आहे. तिसरा मुद्दा पहा ऑनलाईन माध्यमातून बदली होते. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही जिल्हा परिषदेतील शिक्षक किंवा तुम्ही जॉइन झाला, तर तुमची ऑनलाईन माध्यमातून बदली होते. म्हणजे इथे कसलाही आर्थिक व्यवहार होत नाही मित्रांनो. अशा पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून बदली होते. मग त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या बाहेरही बदली होते. त्यानंतर जिल्ह्यात तालुक्यामध्ये तेही दरवर्षी बदल्या असतात. त्यामुळे येथे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची संधी आहे. खात्याअंतर्गत परीक्षा देता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही केंद्र प्रमुख भरती झाली, जवळ-जवळ 2300-2400 जागेची. त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच ही परीक्षा देता येत होती. बाकी इतरांना चान्स नव्हता. म्हणजे नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा काही प्रायव्हेट संस्था असतील, त्यांची जरी एकसारखी त्यांची शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशन असेल आणि अनुभव असेल, तरी त्यांना येथे संधी नाही. फक्त येथे ग्रामविकासाअंतर्गत येणारी जिल्हा परिषद. जे शिक्षक आहेत ना, त्यांनाच फक्त येथे खात्यांतर्गत परीक्षा देण्यासाठी म्हणजे केंद्र प्रमुख होण्याची येथे संधी आहे.
नोकरी ठिकाण सुगम दुर्गम. आता जिल्हा परिषद म्हणलं तर आपल्याला दोन्ही ठिकाणी जायला लागतं. कारण जर पाहिलं तर सुरुवातीला शक्यतो आपल्याला चांगले मार्क असतील तर सुगम एरिया भेटतो किंवा शाळा भेटते आणि मार्क कमी असतील तर आपल्याला दुर्गम एरिया भेटू शकतो. त्यामुळे येथे आपल्याला डोंगराळ भागात हे सर्व्हिस करायला लागते. 3-4 वर्ष झाली की आपली बदली होते. वेतन स्वरूप. आता वेतन स्वरूप कसे आहे तर ते आपल्याला वेतनाचं स्वरूप जर पाहिलं तर संपूर्ण पगार आहे तो आपल्याला ग्रामीण विकास विभागाअंतर्गत भेटतो आपल्याला. तर अशा पद्धतीने ही जिल्हा परिषद आहे. त्यामुळं येथे जे काही प्राधान्यक्रम द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता मित्रांनो. आणि जिल्हा परिषद जरी दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये दिला, तरी तुमची बदली ही होत असते. जरी तुमचा समजा कदाचित तुमचा काही कौटुंबिक प्रॉब्लेम असेल किंवा काही इतर जे असतील, त्यानुसार तुमचे ते संवर्ग असतात. संवर्गामध्ये तुम्ही ज्या प्रकारात मोडताय त्यानुसार तुमची बदली होते. पती-पत्नी एकत्रित करणे ही बदली होते. त्यामुळं जिल्हा परिषद हा एक ऑप्शन बेस्ट आहे. आता आपण दुसरा जो काही मुद्दा आहे तो पाहूया आता आपण. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नगरपालिका. ठीक आहे. आता मी ते थोडंसं कलर चेंज करतोय. आता आपण नगरपालिका चेक करूया हां. येथे पहा नगरपालिका. तर आता येथे नगरपालिका पाहिलं तर नगरपालिकाची जी काही हे आहे तर त्या सगळ्या शाळा नगरपालिका क्षेत्रामध्येच असतात मित्रांनो. कुठे असतात? नगरपालिका क्षेत्रामध्येच. म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ आपण ह्या नगरपालिका कुठे असतात? तर तालुक्याच्या ठिकाणी. ठीक आहे. नगरपालिकेला एन प्रणाली लागू आहे का? तर नाहीये. नगरपालिकेला एन प्रणाली लागू नाही. म्हणजेच जसं जिल्हा परिषदेला आत्ता शिक्षकांचं जे काही वेतन आहे तर त्यांचं वेतन पाहिलं असेल आपण की त्यांचे बेसिकचे 10% आणि त्यांची 14% अशी कपात होते. तर येथे कपात होत नाहीये नगरपालिकेच्या शिक्षकांना. बदली प्रक्रिया ऑनलाईन नाही. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या जशा वर्षाला बदल्या होत्या जिल्हाअंतर्गत, आंतरजिल्हा तशा नगरपालिकेची बदली प्रक्रिया नाही. ते आपण आपल्या स्तरावरती काय आपलं हे असेल पती-पत्नी असेल किंवा इतर काही कौटुंबिक कारणे असतील त्या पद्धतीने आपण तो प्रस्ताव बनवून येथे आपल्याला बदली करता येते. परंतु ही बदली करताना जर तुम्ही उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामधील नगरपालिकेत आहे आणि त्या पुणे जिल्ह्यातून एका नगरपालिकेतून दुसऱ्या नगरपालिकेत जायचंय किंवा पुणे जिल्ह्यातून पुणे महानगरपालिकेला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जायचंय, तर तुम्हाला जाता येत नाहीये. म्हणजे असा असा जी-आर आहे, की जर तुम्ही ज्या जिल्ह्याच्या नगरपालिकेमध्ये आहेत, त्या जिल्ह्यातील नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये तुमची कधीच बदली होत नाहीये. असा पण जी-आर आहे. तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकताय. तर पुढे पहा खात्यांतर्गत परीक्षा आहेत का? तर नाहीत. खात्यांतर्गत परीक्षा नाहीत मित्रांनो इथे पण. जे काय हे आहे नगरपालिका क्षेत्रातील जे काही शिक्षक असतील, नगरपालिका शाळेतील, तर त्यांना खात्यांतर्गत परीक्षा मित्रांनो इथे नाहीये. ठीक आहे. म्हणजे जसं केंद्र प्रमुख किंवा हे आहे तर ते देता येत नाही. परंतु विस्तार अधिकारी परीक्षा देता येते, असं मला तरी वाटत आहे. कारण विस्तार अधिकारीचा हे जी काय आहे ती जिल्हा परिषद अंतर्गत परीक्षा येते. त्यामुळे ती देऊ शकतात. परंतु जसं केंद्र प्रमुख किंवा असेल किंवा प्रशासन अधिकारी म्हणून त्यांचे जे असतात, त्या परीक्षा सध्या तरी नाहीये. नोकरी ठिकाण सुगम क्षेत्र म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी ही नोकरी आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी हे तालुक्याच्या ठिकाणीच आहे. त्यानंतर वेतन स्वरूप. आता वेतन स्वरूप. वेतनाचे स्वरूप कसं आहे तर नगरपालिका क्षेत्रातील जी काही नगरपालिकेची शाळा असेल किंवा नगरपालिका आहे, ती कोणत्या वर्गातली आहे? अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग. जर अ वर्ग असेल तर त्यांचा महागाई भत्ता जास्त त्यांचा जो काही होम अलाउन्स आहे, तो जास्त असतो. एच-आर तो जास्त असतो. त्यामुळं कधी 30% पाहता काही ठिकाणी जे आहे ते 10%, 20% 30% अशा पद्धतीने असतो. त्यामुळे हे वेतन स्वरूप असतात. त्यामध्येच दुसरा मुद्दा मित्रांनो, ज्या काही नगरपालिका आहेत, ते 80 आणि 20% असं पेमेंट करतात. म्हणजे 100% वेतन असतं. तर त्या संदर्भात अ, नगरपालिका आणि जे काही आपले हे आहे, त्यातून 80% आणि 20% अशा पद्धतीने हे वेतन असतं. म्हणजे याचे वेतन आणि ते महिन्यालाच होईल. प्रत्येक महिन्याला सांगू शकत नाही. कधी 2 महिने लागतात, 3 महिने. म्हणजेच ती नगरपालिका काय असेल. आता उदाहरणार्थ पाहिलं तर महाबळेश्वर, पाचगणी ह्या नगरपालिका आहेत. ह्या 100% पगार हे वेतन करतात ते. म्हणजे त्यांचा जे काही वेतन आहे ना, ते लगेच 100% प्रस्ताव त्यांचा आहे. त्यामुळे 100% ते नगरपालिका वेतन करते. तर इथे पहा म्हणजे काही नगरपालिका आहेत, की त्यांचं 80% 20% असं अशा पद्धतीने त्यांचं ते स्वरूप आहे. पुढचा मुद्दा आता मित्रांनो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे आपला पुढचा, तो म्हणजे महानगरपालिका. इथे पहा महानगरपालिका. सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे जे ऑप्शन देणार आहेत, जे प्राधान्यक्रम सुरुवातीला देणार आहेत त्यांनी पहा. महानगरपालिकेची ज्या काही शाळा आहेत, त्या महानगरपालिका क्षेत्रामध्येच आहेत. भरपूर शाळा असतात त्याच्या, भरपूर. आता इथे पुढे पाहू आपण, येथे एन आहे का का काही मनपाची प्रोसेस चालू आहे. याचं जर पाहिलं तर मी पाहिलं थोडंसं आढावा घेतला तर एन-पी-एस ही जी आहे ना न्यू पेन्शन स्कीम तर ही बऱ्याच महानगरपालिकेमध्ये सुरू आहे शिक्षकांना. त्यांची कपात होते. परंतु काही हे आहेत महानगरपालिका त्यांची आता प्रोसेस चालू आहे. पुढे बदली प्रक्रिया ऑनलाईन नाही मित्रांनो. त्यांची बदली प्रक्रिया आहे ती ऑनलाईन नाही. पुढे खात्यांतर्गत परीक्षा त्यांच्यासाठी पण नाही म्हणजे नगरपालिकेगतच मित्रांनो. खात्यांतर्गत परीक्षा पण त्यांना नाही. नंतर जर आपण पाहिलं
तर नोकरीचं ठिकाण सुगम क्षेत्र म्हणजे आता महानगरपालिका म्हणजे त्यांचं नोकरीचं ठिकाण पण ते तिथेच असणार आहे. त्यामुळं काही हेच नाही. पुढं जर पाहिलं आपण शेवटचा मुद्दा पाहिला आपण वेतन स्वरूप. वेतन स्वरूप पाहिलं तर हे तरही काही ठिकाणी मी आता बोललो नगरपालिकेचं. ज्या काही अवर्ग महानगरपालिका, अ प्लस मध्ये महानगरपालिका आहेत. त्या जशी पिंपरी चिंचवड, पुणे, बृहन्मुंबई त्यांचं वेतन 100% ती महानगरपालिका जाते आणि त्यांचं वेतन थकीत नसतं कधीच. तर काही नगरपालिका आहेत ना, महानगरपालिका सॉरी महानगरपालिका त्यांचंही वेतन हे मी बोललो आता, की त्यांच्यावर जे काय आहे ते अ, थोडंसं त्यांचं पण कधी-कधी 2-3 महिने उशिरा होतो पेमेंट वगैरे. ठीक आहे. पण महानगरपालिका बेस्ट ऑप्शन आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिकेनं आता वेतनाचं स्वरूप मी सांगितले. ते पहा शेवटचा मुद्दा वेतन स्वरूप मी हायलाइट केलेला आहे. तर त्यामध्ये पुन्हा एकदा मी हायलाइट करतो. हे वेतन आहे त्यांचं. तर येथे तुम्ही जर पाहिलं तर काही महानगरपालिका दिवाळीला बोनस जाहीर करतात. म्हणजे काय आपला पगार असेल तेवढा ते बोनस जाहीर करतात. परंतु तेही कसं असतं, तर त्याचं 5 वर्ष एक काय असेल त्यांचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्याच्याकडे आहे समजा त्याचं, तर ते ते त्यांचं ते अ, वेतन ते किंवा ते जो काही बोनस आहे तो देतात. म्हणजे सगळ्याच देतात असं नाही. तर ते दरवर्षीच भेटेल. एखादी समजा आता उदाहरणार्थ पुणे महानगरपालिका. त्यांना कायमच भेटेल असं सांगू शकत नाही. त्यांचं जे 5 वर्षाचं त्यांचं जे काही आहे, त्यानुसार ते असं वाढत जातं ते त्यांचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काय ते वेतनाचं स्वरूप आहे त्यांचं महानगरपालिका. आता ऑप्शन देताना तुम्हाला कोणत्या माध्यमातून कशाप्रकारे द्यायचं ते मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण एन-पी-एस बाबत खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बघा आता प्राधान्यक्रम. आता प्राधान्यक्रम मर्यादित असल्याने मित्रांनो, हे काय आहे तर प्राधान्यक्रम मर्यादित असल्याने तुम्हाला काय करायचंय, तर काळजीपूर्वक जनरेट करून घ्यायचे मित्रांनो. हे बघा मी ते जनरेट शब्द तर अजून हायलाइट करतोय. कारण जनरेट करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो इथे. कारण जे हे प्राधान्यक्रम आहेत, हे सुरुवातीला तुम्हाला जनरेट करून घ्यायचे असतात. पहा इथे मी आता ब्लूमध्ये हे केलेलं आहे. जनरेट केल्यानंतरच तुम्हाला ते प्राधान्यक्रम दिसणार आहे. तुम्हाला बरेच प्राधान्यक्रम येणार आहेत. आता की जवळ तुम्हाला 150-200 येतील, पण त्यातून तुम्हाला 50च आता जनरेट करायचे आहेत आणि जनरेट केले की त्याचा पुन्हा काय करायचं तुम्हाला क्रम लावायचा आहे. ठीक आहे. आता प्राधान्यक्रम देताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे मार्क हे तुमची निवड कोठे होऊ शकते ते ठरवतात बरं का. आता तुम्हाला असं वाटेल, की बाबा मला मार्क कमी आहेत आणि मला प्राधान्यक्रम 50 आलेत आणि एका जिल्ह्यात भरपूर जागा आहेत. मग माझा सहज नंबर लागून जाईल. मला काहीच नाही कारण तिथे 400 जागा आल्यात. मी काय करेल, तर बाबा मला माझा हा जिल्हा आहे ना, एवढे काय आमच्या जिल्ह्यामध्ये नाही. तर तसं नाहीये इथे मित्रांनो. तिथे कोणतेही प्राधान्य तुम्ही देणार आहेत. किती प्राधान्य देणार आहेत ते महत्वाचे नाही, पण तुमचे मार्क हे खूप महत्वाचे आहेत. कारण एखाद्याला 150 मार्क आहेत आणि त्यांनी जर जे प्राधान्यक्रम सुरुवातीला दिलेत, लांबचे दिले आणि तर त्याची निवड लांब होणार आहे. जवळचे दिले तर जवळच होणार आहे. म्हणजे मार्कच तुमचे इथे तुमचे ही तुम्हाला नोकरी मिळवून देणार आहेत. पुढे पहा प्राधान्यक्रम देताना तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून विचार करा. मी पुन्हा हायलाइट करतो मित्रांनो आणि थोडासा येथे पेन पण मी थोडासा ब्लूमध्ये घेतो पहा. येथे काय सांगितलंय? तर प्राधान्यक्रम देताना तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा. माझं हे पहिल्यापासून वाक्य आहे मित्रांनो. कारण येथे तुम्हाला मार्क किती पण राहू देत बरं का. आता ते पण मी पुढं मेन्शन करतो. तर पहा इथे खाली थोडंसं बघा मार्क कमी आहेत म्हणून जेथे जास्त जागा आहेत तिथे प्राधान्यक्रम दिले तर तिथे निवड होईल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण तुमचे मार्क तुमची गुणवत्ता ठरवणार आहेत. आता हे ज्याला कळलंय त्याला समजेल. तेही मी सांगतो कशा पद्धतीने. तर पहा आता मित्रांनो, एक समजा मी पुण्याचा आहे आणि समजा बुलढाण्याला एक 500 जागा आलेल्या आहेत. पहा काय बोलतोय मी. जर मी पुण्याचा आहे आणि बुलढाण्याला 500 जागा आल्यात, पुण्याला 20च जागा आल्यात. म्हणून मी काय केलं, तर मी सगळ्यात प्रथम मी काय केलं, पहिला ऑप्शन मी बुलढाण्याचा दिला. मी काय केला, ऑप्शन बुलढाण्याचा दिला आणि तर मला असं वाटत असेल, की बाबा तिथे 500 जागा आहेत म्हणजे माझा तिथे नंबर लागेल. तर नाही लागणार. कारण बुलढाण्याचा ऑप्शन देणारे पण तिथल्या बुलढाणा जिल्ह्यातले असतील, आजूबाजूचे 4-5 जिल्हे असतील, तिथले पण टॉपर विद्यार्थी असणार ना. त्यांचा दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन असणार तिथे म्हणून. म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या जवळच्या जिल्ह्यांचा पण दुसरा ऑप्शन असणार. जसं आपल्याला वाटेल, की बाबा हे आणि समजा पुणे जिल्ह्यामध्ये एक 15 जागा आल्या. बघा आता पुणे जिल्ह्यामध्ये 15 जागा आल्यात फक्त आता. मी त्या ह्याचा उल्लेख करतोय. कुठे मार्क कमी आहे. बघा हायलाइट करतो मी पुन्हा. एखाद्या ठिकाणी जर बघा मार्क कमी आहेत, मग जिथे जास्त जागा आहे तिथे प्राधान्य कमी दिले तर निवड होईल असे वाटत असेल, तर ते चुकीचे काय? ते पण सांगतो. जर आता पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 15 जागा आहेत आणि मला 170 मार्क आहेत. तर मी कदाचित मी पुणे जिल्ह्यातला म्हणजे मी पहिला ऑप्शन पुणे देणार. माझं 100% माझी तिथंच निवड होणार. कारण मला मार्क आहे, टॉपरचा आहे मी म्हणून. बरोबर ना? त्यामुळं आणि माझे बाकीचे दुसरा, तिसरा ऑप्शन आहेत ते माझे बादच होणार आहेत तिथे.
त्यामुळे अशा पद्धतीने हे तुमचे मार्क तुमची निवड होऊन देणार आहे मित्रांनो. हे खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काय आहे, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा हे सांगतो समजावून. बघा, तर तुम्हाला जर पाहिलं तर आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात येथे पहा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जे काही प्राधान्यक्रम आहेत, हे प्राधान्यक्रम जे काय आहेत ते देताना ही गोष्ट समजून घ्यायची तुम्हाला. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका. जिल्हा परिषदेच्या बाबतीत मी सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला, की कशा पद्धतीने. तर पुन्हा फक्त एकदा रीडिंग करून सांगतो मी फक्त तुम्हाला. तर इथे पहा, सर्वत्र जिल्हा परिषद आहेत. एनपीएस प्रणाली लागू आहे. त्यांना ऑनलाईन माध्यमातून बदली होते. खात्यांतर्गत परीक्षा देता येते. नोकरी ठिकाण सुगम दुर्गम आहे. वेतनाचे स्वरूप. हे जर तुम्हाला समजत असेल. ठीक आहे. आता पुढे पहा, नगरपालिकेचं जर पाहिलं तर तुम्हाला नगरपालिकेच्या थोडक्यामध्ये पुन्हा एकदा मी फक्त हायलाइट करून सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर इथे नगरपालिकेचं जे काही नोकरी नगरपालिका क्षेत्रातच आहे. एनपीएस प्रणाली लागू नाहीये मित्रांनो. बदली प्रक्रिया ऑनलाईन नाहीये. खात्यांतर्गत परीक्षा नाहीये. नोकरी ठिकाण सुगम आहे. आणि वेतनाचे स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे मी. काही नगरपालिका 100% तर काही ठिकाणी 80 आणि 20. ते पण 80-20 असेल तर ज्यावेळेस त्यांचा आर्थिक हे जर चांगलं असेल तर महिन्याला पेमेंट, नाहीतर 1 महिना वगैरे थांबायला लागतं. आता पुढे पाहिलं तर आपण महानगरपालिका पाहणार आहे. आता महानगरपालिकेचा विचार केला तर पहा इथे महानगरपालिका क्षेत्रातच नोकरी लागते. भरपूर शाळा असतात. एनपीएस हे लागू नाही. काही मनपाची एनपीएस प्रणाली जी प्रोसेस चालू आहे. बदली प्रक्रिया होत नाही. खात्यांतर्गत परीक्षा नाही. नोकरी ठिकाण एकदम छान आहे. वेतनाचे स्वरूपही ते सांगितलं, की त्यांना काही ठिकाणी 100% प्लस असेल तर, आणि काही जी दिवाळी बोनस वगैरे आहे तर काही ठिकाणी भेटतो. अशा पद्धतीने आहे. आणि त्यानंतर मी हे सांगितलेलं आहे प्राधान्यक्रम देताना मित्रांनो काळजीपूर्वक जनरेट करा आणि त्या पद्धतीनेच करा. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर निश्चितपणाने मित्रांनो आपला हा हडकेसर युट्यूब चॅनल आहे. तो चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. हे पहा, हाडकेसर हा आपला युट्यूब चॅनल आहे. हा चॅनल सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओची लिंक सर्वांनी शेअर करा मित्रांनो. एवढंच सांगणं आहे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर निश्चितपणाने सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर आपण आता पुन्हा एकदा ज्यावेळेस प्राधान्यक्रम सुरू होतील, प्राधान्यक्रम देण्यासाठी जाहिराती येतील, त्यावेळेस हे निश्चितपणाने तुम्हाला मी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पुन्हा क्लिअर करेन. ठीक आहे मित्रांनो. तर सर्वांना जे काही आपले या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही चांगले मार्क घेतलेले आहेत आणि आता काही दिवसातच प्राधान्यक्रम येतील. त्यामुळं ते जनरेट करायच्या वेळेस निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर्वांना.